ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, याच्या गोष्टीवरून एवढंच आहे की हे जे पसायदान आहे हे जर आपल्या जीवनात उतरावं असं जर आपल्याला वाटत असेल तर ज्ञानोबारायांना तुम्ही जवळ करा. ज्ञानोबाराय जे आहेत ना, ज्ञानोबारायांना कसं जवळ करा, जसं नाथ महाराजांनी केलं आहे. नाथ महाराज जसं म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. भूती सुखरूप ज्ञानोबा चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, हरली सांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ता सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. बघा, नाथ महाराजांचा जसा भाव आहे ज्ञानेश्वर महाराजांवर, तसा भाव आपला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांवर व्हावा. ज्ञानेश्वर महाराजांवर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर. ज्ञानेश्वरी वाङ्मय मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ते जसं म्हणतात प्रेमानं, किती वेळा, किती बघा तुम्ही कधीतरी एखाद्या विचार करून बघा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. तसं आपल्याला ज्ञानेश्वरी माझी, ज्ञानेश्वरी माझी, ज्ञानेश्वरी माझी असं जर आपल्याला वाटलं तर पसायदान आपल्याला दिलेलंच आहे. असं पसायदान वेगळं काही मागायचंच नाही आहे. जर तुम्ही ज्ञानेश्वरी जवळ केली का असं विचार करायचं की सांगणारे जे सद्गुरुनाथ आहेत ते त्याच्यानं संतोषलेले आहेत. बस ते संतोष त्यांच्या जीवनात निर्माण झाला की त्यांच्या